तर मिक्स भाजी करते मी सगळ्या आजींना. हे बघा टाकते त्याच्यामध्ये. लाल मिरच्याची करते, हिरव्या मिरच्याची नाही करत, कारण गोळ्या वगैरे जास्त खातात ना सगळ्या आजी लोक. हिरव्या मिरच्याने कसं पोटात आग वगैरे पडते. तर आता आपण ही भाजी करतो आज. मिक्स भाज्या सगळ्या लोखंडाच्या कढईमध्ये करते. सगळं टाकले त्याच्यामध्ये, सगळ्या भाज्या वगैरे टाकले. का चुलीवर मस्तपैकी अशी बनवते. लोखंडाची कढई, चुलीवरचं जेवण, खरंच हेच जेवण खरं तर आहे. म्हणजे आपण म्हणतो रोज आता हेच ह्याच चुलीवर आणि असं स्वयंपाक आपल्या इथं बनतो आपल्या आश्रमामध्ये. आता अजून भाकरी करायच्या तिळाच्या, नाही का. तिळाच्या भाकरी नाही, चुकून तिळाच्याच भाकरी आल्या. तीळ लावून भाकरी करायच्यात आपल्याला, नाही का, बाजरीच्या. गावाकडे सजगुऱ्याची भाकर म्हणतात, इकडं बाजरी म्हणतात. फक्त वाफलायची, पाणी वगैरे काही नाही टाकायचं. थोडंसं अंगापुरतं पाणी टाकायचं. जरा कढई माझी वाकडी झालेली आहे, थोडंसं दगड लावावं लागणार आहे इकडं. गावरान मेथीची भाजी होती ही, त्याच्यात अशी मेथीची भाजी टाकायची आपल्याला थोडीशी. असं थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं मध्ये. आज मेथीची भाजी, कांद्याची पात, हरभऱ्याची भाजी सगळं टाकतात. मीठ पण टाकते थोडंसं. मीठ काय टाकलं, सगळं टाकलं. कांदा मसाला टाकून वगैरे भाजी बनवली आज आपण. 2 चमचे मीठ टाकले. भाजी भरपूर आहे ना म्हणून मीठ टाकले जरा. काय नाही, शिजून सगळं मध्ये जाते ते. शेंगदाण्याचा कूट टाकला मस्तपैकी. माणसं जास्त आहेत ना, आणि मग म्हटलं त्यांना सगळ्यालाच आवडते, 2 टाइम खातील, नाही का. आता केलं तर सकाळी संध्याकाळी पण खातील सगळे बाजरीच्या भाकरी बरोबर, म्हणून जास्त भाजी केली मी. आर्यनने सगळं आणलं होतं भाजीचं सामान. आम्ही पण आपल्या वृद्धाश्रमामध्ये बाजरीची भाकर आणि आपली मिक्स भाजी केलेली आहे आज भोगीचं. कशी झाले? बाजरीची भाकर आणि भाजी मस्त झाली. मस्त झाले. कुमार मॅडमला पहिल्यापासून बाजरीची भाकर आवडते. कुणा कुणाला आवडली भाजी हातवरी करा. सगळ्याला. म्हातारी आजी तुला पण आवडली? म्हातारी आजीला पण बाजरीची भाकर आणि ती भाजी सगळ्याला दिली. बाजरीची भाकर सगळ्याला, बाजरीची भाकर कोर 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 कोर. आणि कुमार मॅडमला पण भाकर जरा दिली आहे, कारण कुमार मॅडमला त्या दिवशी खात्यातच. खावा खावा खावा. मस्त झाली बघा. 3 भाजी केली, भाकर केली, चांगली झाली. मस्त छान. का ग छकुले बाजरीची भाकर ना ग? खात नाही तू? बर खा, बर खा. थोडासा कुटका खा की. तर केले होते मी, म्हटलं करावं, तर भरपूर केले मी. म्हणजे आता पण त्यांनी सगळे पोट भरून जेवतील. आणि शिरा पण होता, शिरा, भात, चपाती. आवडली सगळ्याला? लय मस्त झाली. कुमार मॅडम खमंग झाली. कुमार मॅडमला तर लय आवडले, सगळ्याला आवडले. आई शिकली का म्हणता आईचं बोला, आईचा हात जगन्नाथ. छकुले आवडली का तुला? बर चला, बाकीची कामं करायच्यात, गोळ्या वगैरे द्यायच्या. हो मी पण जेवणार आहे. जरी आमच्याकडे काय संक्रांतीचं नसेल आम्हाला, तरी आम्हाला वाटलं आमच्या जीवाला पण खावं, तर बाजरीची भाकर आणि भाजी आम्ही पण करून खाल्ली. कारणच म्हणू शकते, तुम्ही सगळ्यांनी ओळखून घ्या. काही नाही, आलेला दिवस आनंदाचाच म्हणायचं. आणि काय असतं
प्रत्येकाच्याच नशिबात सगळं काही शेवटपर्यंत जात नाही. आमच्याही नशिबात अर्ध्यात सोडून आमचे सगळे गेले. बरोबर आहे का नाही? हां, आम्ही राहिलोय मागं, पण आम्ही पण सण वगैरे सगळा साजरा करतो बरं आमच्या इथं. त्यांना आठवणीत ठेवून सगळं काही करतो. सगळ्यांनाच आठवतंय, दुःख येतंय, पण आम्ही करणार. आम्ही संक्रांत तर खूप छान करणार. हां, त्यांना चुकवायचं नाही, हारायचं नाही. आपलं राज्य आपण जिंकायचं. आता कशाचं राज्य जिंकायचं काय बाबा, कुंभार मॅडमच आहे आता. मिरच्या खाऊ नका कलावती, अजिबात नाही. ती मिरच्याचा डबा घेऊ नका बरोबर. चला आजी, द्या बरं इकडं. तुमचं पोट लय दुखत होतं परवाच्या दिवशी, रात्रभर तुम्ही तर पडल्या होय. चला आजी, कसलं पोट दुखलं, कसल्या कोरड्या उलट्या झाल्या. खायचं नाही, हिरवी मिरची वगैरे बाधत असत्या, खायचं नाही. कच्च्या कलावती फक्त गाजर आणायचे, टमाटे आणायचे, कांदे आणायचे खायला. बाकीचं कुठलंही कच्चं काहीही खायचं नाही. दिला ना, खाऊ द्या खाऊ द्या. काय म्हणते आमची चतुराजी? हां, ठेव तसा हात. हां हां हां, जेव. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उदंड आयुष्य लागो तुम्हाला, तुमच्या जोडीदाराला. हेच आम्ही आशीर्वाद देतो. इथं राहणाऱ्या सगळ्या आजींचे आशीर्वाद आहेत तुमच्या परिवाराला, तुम्हाला. आणि भोगीचे पण आशीर्वाद तुमच्या पाठीशी. हा, भोगीचे पण आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना, आणि भोगीच्या पण शुभेच्छा. आम्ही पण भोगी बघा अशी साजरी केलेली आहे. आता आम्ही संध्याकाळी वगैरे आशीर्वाद, मेहंदी वगैरे लावू सगळ्या आजींना. लावायची ना मेहंदी? हां, लावायचं. पूजा वगैरे झालेली आहे. देवाला तिळगुळ ठेवलेला आहे. थोडीशी खिचडी आणि केळी ठेवले. तिळगुळ पण इकडं ठेवलेले आहेत बाप्पाला वगैरे, स्वामींना. तर तुम्ही ही तिळगुळ घ्या, एकमेकाला छान द्या. तुमची संक्रांत सुखा समृद्धीची जावी, आनंदाची जावी. कोणीच नाही आहे खाली बघा. मोत्या खाली फिरतो इकडं. आलाय आता पळत, बसला बघा खाली. असा बसतो ना घोड्यासारखा. इकडं 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 पक्षी पण येऊ देत नाही इकडं. म्हणून तर म्हटलं ह्याला बांधकामावरच नेऊन ठेवावं. जुली बसले तिकडं. चला, रामकृष्ण हरी. राम राम. आता संध्याकाळी पण राम राम करायचं आणि रामकृष्ण हरी करायचंय. तर आता रामकृष्ण हरी. तर काही सामान आणले आम्ही, म्हणजे खालून आम्ही वॅसलीन वगैरे सगळ्याला द्यायचे लावायला. खोबऱ्याचं तेल मिळालं का तुम्हाला? भेटलं का? साबण सगळं भेटलं. माझ्याकडे येताना बरेचसे लोक मेकअपचं, आजी लोकांना बांगड्या वगैरे घेऊन येतात. तर मग मी ठेवून आपलं तेच बांगड्या द्यायचं सणावाराला घालायला. नसत्या तर आणल्या असत्या, पण आहेत माझ्याकडे. बघू म्हणता तुझ्या कशा खराब झाल्यात का? पांढऱ्या पडल्यात ना? हां, पांढऱ्या पडल्यात. आता आपण इथं आहेत अजून. हे बघा, इथं माझ्याकडे अजून बांगड्या आहेत. तुला काय करायचंय? भरायचंय तुला बी? नाही असली बांगडी धर म्हणताय. हे घाल तू 2. उचलाजीचे पांढऱ्या पडल्यात ना उचलाजी. हे बघा, हे घाला तुम्ही 2. अक्का बघू तुझ्या हातात. काढा, हातातले वेगवेगळ्या आहेत. आकाच्या हातात तर बांगड्या वेगवेगळ्या दिसत आहेत मला कालपासून. काढून टाक. बस का लावते आजी खाली. हे बघ बरी येतात का तुला? मोठ्या होतात बघ, गोट देते नाही तर तुला. मग ते काढून टाका. आले का तुला मंदाई? बरोबर आल्या. अगं कुंभार, कशाला आणलं त्यांना उचलून? आतमध्ये जातात, वाचक्यावर चढतात. आता किती मोठे झालेत, किती दिवस त्यांना तुम्ही सांभाळणार आहे ग? फक्त संध्याकाळ. बरं नी बघा खाली गेली. दार लावलं ना मग येत नाही बाहेर. जा ठेव. लय जीव बाई, कुत्रे मांजर सगळ्यांना उचलून आणले दोघांना. म्हणजे संध्याकाळी बाहेर नाही ठेवत बघा. खाली नाही केली ते आतमध्ये जाऊन बसत दोन्हीचे. मी म्हणते एवढे का ओरडायला लागले की चला चला आमच्या कुमार मॅडमला तर आधी मेकअपचं सामान पाहिजे. वाट्या मागे लागतो, मोत्या महाग लागतो. बरोबर आहे. पण आता लय मोठे झालेत राणीची पिल्लं, तरी आजो आमच्या आजी लोक बघा त्यांना लहान बाळासारखे सांभाळतात. ते बघा दिलं बघा, कडी लावून देते. बघितलं का? आता बाहेर येऊ देत नाही त्यांना. कडी लावायला लागली. बघितलं का? मध्ये कोंडून. लय हुशार आहे ती. पिल्ले असू, माणसं असू, काय कुत्रे असू, त्यांना सगळ्याला जीव लावते. आहे का नाही कुंभारताई? कुंभारताई करते का राग? नाही करत. चला कुंभार मॅडम, काय नटायचं सामान पाहिजे का नाही तुम्हाला? मला सगळं
सगळे हात देऊ आधी, हात देऊ जा, साबण लावून हात देऊ. तिथं साबण ठेवलंय बघ खोक्यात, डेटॉल साबण आहे. निर्मळ हात देऊ पहिलं. हा, असं मांजराला वगैरे काय घेतलं की हात धुवायचं पहिलं, हा साबण लावून. माझ्या नोकीचे बांगड्या येते का? हो आहे की बघते ये. एक एक. मामाजीला पावडरचा डबा दिला, शैलाजी इकडं कोमलला जरा आता दे कोमलला. हा. मामाजी हा, अजून कोमलला नाही दिला. हा. मंदाला एक आणि कोमलला एक. दिला? अजून कोण राहिले तुला? सगळ्यांना दिला का पावडर? मात्र आजी तुला दिला का? बघू कुठे लपून ठेवलं. दर ह्याच्यात ठेव, तिचं ह्याच्यात ठेव सामान ठेवायचं. जाऊ दे, कधी म्हातारपणाला बघितलेलं नाहीये काही, कसं होतं माणसाला. बघ बरं येतं. मोठे होते त्या मोठ्या होत का? आता मोठा नाही येत की घर, आणि काय करायचं. लय मोठ्या होत्या. चिमट्या येतं ही सगळे असे. हा चिमट्या येतं. मग काय करायचं आहे? हा थांब ना, बघू ना, उद्या बाहेर गेलो तर घेऊन येते मी येताना. मला बघू द्या आता काय काय तुम्हाला ते टिकल्या कुणा कुणाला आहेत का सगळ्याला? हं? लावलेले आहेत बघ. मी लावलेली आहे तुझ्या कपाळाला. असल्या खड्याच्या लेवायच्यात का तुम्हाला? साध्या पाहिजे का? बर.